Namaskar. Next example. In triangle ABC, prove that sin A plus sin B minus sin C upon sin A minus sin B plus sin C is equal to tan of B by 2 cot of C by 2. सो हाफ अँगल दिसत आहेत राईट साईडला, लेफ्ट साईडला डायरेक्ट ABC वगैरे अँगल आहे. सो लेफ्ट साईड जर आपण कन्सिडर केली तर हाफ अँगल होतील असे काही फॉर्म्युले अप्लाय करायला लागतील. म्हणजे इन ट्रायंगल एबीसी दिलाय म्हणजे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल जो कन्सेप्ट आहे तो यूज करून इथे लेफ्ट साईड कन्सिडर करून सिम्प्लिफाय करायचे. म्हणजे त्याचे हाफ अँगलचे वगैरे फॉर्म्युले आहेत ना ते आपण अप्लाय करायचे. म्हणजे कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 म्हटलं की साइन सी बाय 2 येतं वगैरे ते फॉर्म्युले बनणार. सो कन्सिडर LHS. कन्सिडर LHS इज इक्वल टू, आता LHS घेताना आपण साइन ए प्लस साइन बी किंवा साइन ए मायनस साइन सी चे वगैरे फॉर्म्युले माहिती आहेत आपल्याला. सो ते फॉर्म्युले अप्लाय करण्यासाठी आपण असं करूया की न्यूमरेटरमध्ये दोन टर्म ज्या पॉझिटिव्ह आहेत ते एकत्र घेऊया आणि डिनॉमिनेटरमध्ये ज्या दोन टर्म्स पॉझिटिव्ह आहेत त्या आपण एका ठिकाणी घेऊया. सो कन्सिडर LHS साइन ए प्लस साइन बी मायनस साइन सी अपॉन साइन ए प्लस साइन सी मायनस साइन बी. फक्त रिअरेंज केले आहेत आपण, म्हणजे साइन ए प्लस साइन बीचा जो फॉर्म्युला आहे तो इथे पहिल्या दोन टर्मसाठी अप्लाय करता येईल. सो ही पेअर आपण कन्सिडर करूया, त्याच्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करणार विच इज इक्वल टू साइन ए प्लस साइन बी मीन्स काय असतो 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 कॉस ए मायनस बी अपॉन 2. हा तो ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. मायनस साइन सी साठी सुद्धा हाफ अँगल होतील अशा पद्धतीने फॉर्म्युला अप्लाय करूया. म्हणजे डबल अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. साइन 2x काय असतं 2 साइन एक्स कॉस एक्स, तो फॉर्म्युला अप्लाय करू. सो साइन सी मीन्स 2 साइन सी बाय 2 कॉस सी बाय 2 अपॉन या दोन टर्मसाठी अप्लाय करूया. सो विच इज इक्वल टू 2 साइन ए प्लस सी अपॉन 2 कॉस ए मायनस सी अपॉन 2 minus 2 sin b by 2 cos b by 2. हे आपले आधीचे फॉर्म्युले आपण अप्लाय केले. आता साइन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 हे ट्रायंगल एबीसीचे ज्या प्रॉपर्टीज आहेत ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय असतं. त्यावरून आपल्याला मिळतं की साइन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू कॉस सी बाय 2 असतं. सो विच इज इक्वल टू 2 या टर्मसाठी मिळेल कॉस सी बाय 2 इंटू दिस कॉस a minus b upon 2 तसंच प्लस मायनस दिस 2 sin c by 2 cos c by 2 अपॉन हियर 2 इंटू साइन a प्लस c अपॉन 2 साठी काय येतं cos b by 2. हे हाफ अँगल झाले इथे cos a मायनस c वगैरे तसंच a मायनस c अपॉन 2 मायनस 2 sin b by 2 cos b by 2. आता काय कॉमन येत आहे न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये ते सब कॉमन घेऊया. सो दॅट इम्प्लाइज cos c by 2 कॉमन येत आहे 2 कॉमन येत आहे. सो विच इज इक्वल टू 2 and cos c by 2 into bracket अनकॉमन आहे cos of a minus b upon 2 minus साइन सी बाय 2. आता साइन सी बाय 2 साठी सुद्धा काहीतरी व्हॅल्यू लिहिणार आपण अपॉन 2. इथे काय कॉमन येते कॉस आणि इथे कॉस. सो कॉस बी बाय 2 इंटू ब्रॅकेट दिस कॉस ए मायनस सी अपॉन 2 मायनस दिस साइन बी बाय 2. आता साइन बी बाय 2 काय आहे साइन सी बाय 2 साठी ट्रायंगलच्या प्रॉपर्टीजचा फॉर्म्युला पुन्हा अप्लाय करायचा. सो न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये कॉमन आपण घेतलंय दॅट इम्प्लाइज 2 2 कॅन्सल झाले cos c by 2 इंटू ब्रॅकेट. आता हा लिहिताना अँगल लिहिताना थोडा a by 2 मायनस b by 2 घेऊया. म्हणजे आपल्याला पुन्हा ते आधीचे फॉर्म्युले आहेत ना cos c प्लस cos d वगैरे आपण प्रूव्ह केले होते फॉर्म्युले, तेव्हा अजून काही फॉर्म्युले प्रूव्ह झाले होते त्यातला फॉर्म्युला अप्लाय करता येईल. सो cos a मायनस बी बाय 2 लिहायचे पण लिहिताना असं लिहायचं a बाय 2 मायनस b बाय 2 मायनस साइन सी बाय 2 मीन्स काय असतं साइन इथे सी अँगल असेल तर a प्लस बी अपॉन 2 असं असतं.
सॉरी साईन आहे ना, त्यामुळे साईनचं काय होतं कॉस होते, कॉस a प्लस बी अपॉन 2 असं होतं ते, अपॉन दिस कॉस b बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ, लिहिताना आपण असं लिहूया कॉस a बाय 2 मायनस c बाय 2 मायनस दिस साईनचं कॉस होतं आणि अँगल होतं इथे b बाय 2 असेल तर a प्लस सी होतो, a प्लस सी बाय 2. तो नेक्स्ट स्टेपला लिहिताना आपण a बाय 2 c बाय 2 असं लिहूया. आता कॉस ऑफ इथे जर सबट्रॅक्शन ऑफ अँगल आणि इथे जर ॲडिशन ऑफ अँगल असेल तर मायनस साईनचं आपल्याकडे काय आहे की सबट्रॅक्शन ऑफ अँगलला प्लस साईन आहे का ॲडिशन ऑफ अँगलला प्लस साईन आहे, ते थोडं आपण त्या फॉर्म्युल्यात बघणार आहोत. त्याप्रमाणे जर साईन वगैरे काही ॲडजस्ट करावी लागली तर ती करायची. आता आधी नेक्स्ट स्टेपला आपण a बाय 2 b बाय 2 करणार, म्हणजे काय होईल की इथे a बाय 2 मायनस b बाय 2 आणि सिमिलरली इथे पण a बाय 2 प्लस b बाय 2, म्हणजे अँगल सगळे सेम होतील आणि तो फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल. सो विच इज इक्वल टू cos c बाय 2 इंटू ब्रॅकेट काय काय होते म्हणजे cos ऑफ a बाय 2 मायनस b बाय 2 मायनस cos ऑफ a बाय 2 प्लस b बाय 2. सो असा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. इथे अजून साईन आलेलं नाही पण या फॉर्म्युला कुठे आलं, कारण cos c बाय 2 डिनॉमिनेटरला cos b बाय 2 वगैरे आलेलं आहे, कारण टॅन आणि कॉट असं आपल्याला राईट साईडला प्रूव्ह करायचं आहे. त्यामुळे साईन अपॉन कॉस, कॉस अपॉन साईन वगैरे घ्यायला हवं. इंटू ब्रॅकेट दिस कॉस a बाय 2 प्लस सी सॉरी मायनस c बाय 2 आणि इथे मायनस कॉस a बाय 2 प्लस c बाय 2. a बाय 2 प्लस c बाय 2. आता आपण या जे दोन ब्रॅकेट आहेत त्या दोन ब्रॅकेटसाठी फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. तर तो फॉर्म्युला काय आहे, त्या मागचे फॉर्म्युले लिस्टमध्ये त्याच्यात जाऊन बघा. कॉस हा c म्हटलं, ह्याला d म्हटलं आणि हा c आणि हा d झाला, सेमच आहे. तर कॉस c मायनस कॉस d मायनस कॉस ऑफ c प्लस d असेल, सेम तसाच फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ हा c म्हटलं तर c मायनस d मायनस कॉस ऑफ दिस c प्लस d असा असेल तर 2 साइन साइन असा तो फॉर्म्युला आहे. तो अप्लाय करूया. दॅट इम्प्लाइज कॉस c बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस a मायनस b मायनस कॉस a प्लस b साठी फॉर्म्युला काय 2 साइन a म्हणजे हा a बाय 2 आणि साइन b बाय 2, b बाय 2 म्हणजे सेकंड अँगल b बाय 2. सो ह्याला आपण एक अँगल म्हटलंय आणि ह्याला दुसरा अँगल म्हटलंय. सो कॉस ऑफ फर्स्ट अँगल मायनस सेकंड अँगल मायनस कॉस ऑफ फर्स्ट अँगल प्लस सेकंड अँगल असेल तर काय येतो फॉर्म्युला 2 साइन फर्स्ट अँगल साइन सेकंड अँगल, हा असा तो फॉर्म्युला आहे. ते लिस्टमध्ये असेल तुमच्या, फॉर्म्युला पाठ झाला असेल आतापर्यंत. सेम सेम तोच फॉर्म्युला इथे पण अप्लाय करायचा. कॉस ऑफ c बाय 2, तर साइन कॉसच्या फॉर्ममध्ये यायला लागल्या टर्म, या सगळ्या ॲडजस्ट होऊन टॅन आणि कॉट होता आहेत की नाही आपल्याला बघायचं. इंटू 2 साइन, आता इथे फर्स्ट अँगल आहे a बाय 2, सो a बाय 2 आणि सेकंड अँगल आहे c बाय 2, सो साइन c बाय 2. आता काही कॅन्सल होतंय का बघू. सो 2 कॅन्सल झाले. आता साइन a बाय 2 सेम टर्म आहे अगदी, साइन a बाय 2 अँगल आणि अँगल पण सेम लागतात, तो ते सेम झाले. आता इथे आपण बघितलं तर इथे लिहिताना चुकून c बाय 2 लिहिले, b बाय 2 आहे ना, हा b बाय 2 इथे लिहिताना चुकून c बाय 2. सो आता काय काय राहिलंय बघूया इथे. सो न्यूमरेटर मध्ये राहिलं कॉस c बाय 2 अँड साइन b बाय 2. सो डिफरंट अँगल आहेत आणि डिनॉमिनेटर मध्ये राहिलं कॉस b बाय 2 अँड साइन c बाय 2. आता टॅन आणि कॉट होण्यासाठी सेम अँगल लागतात, ते आले का बघूया. सो टॅन b बाय 2 असायला साइन b बाय 2 अपॉन कॉस b बाय 2 असलं पाहिजे, ते इथे दिसतंय का बघूया. तो साइन b बाय 2 अपॉन कॉस b बाय 2 ह्यासाठी आपण टॅन b बाय 2 लिहू शकतो अँड कॉस c बाय 2 अपॉन साइन c बाय 2 यासाठी आपण कॉट c बाय 2 लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू रिअरेंज करूया आपण. साइन b बाय 2 अपॉन कॉस b बाय 2, कुठे चेंज केला नाही, फक्त रिअरेंज करून लिहितो, इंटू कॉस c बाय 2 अपॉन साइन c बाय 2.
तीच टर्म आहे, फक्त आपण मल्टिप्लिकेशन मध्येच आहे, मागे पुढे फक्त आपण केली. सो विच इज इक्वल टू साइन अपॉन कॉस विथ सेम अँगल म्हणजे काय होणार tan b/2. इथे पण कॉस अपॉन साइन अँगल सेम आहे मीन्स होणार cot c/2 आणि तीच आपली RHS होती. सो विच इज इक्वल टू RHS. हेन्स दिस स्टेटमेंट इज ट्रू. सो आधी आपण आधीचे फॉर्म्युले अप्लाय केले, कॉस साइन ए प्लस बी, साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी, असा तो जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय केला. त्याच्यानंतर आपल्या ट्रायंगलच्या प्रॉपर्टीजचे फॉर्म्युले साइन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू कॉस, असे ते फॉर्म्युले सगळे अप्लाय करून हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह केले.